ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तं नमामि। आज श्री दत्त जयंतीच्या या सुमुहूर्तावर श्री सद्गुरूंना आपण विनम्र अभिवादन करूया। त्यासोबतच ज्यांची आज जयंती आहे त्या श्री सद्गुरुदेव दत्तांना प्रणाम करूया, त्यांचं स्मरण करूया। आजच्या दिवशी आम्हा सगळ्या दत्त भक्तांची पर्वणीच असते। आज जास्तीत जास्त ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः या दत्त मंत्राचा जप सर्वजण करत असतात आणि आपापल्या परीनं उपासना करत असतात। आपापल्या परीनं श्री दत्तपीठांना किंवा दत्त मंदिरांना भेटी देत असतात। तर श्री सद्गुरुदेव दत्त हे आमचं आराध्य दैवत आहे। या दैवतानं आम्हाला कधी आजपर्यंत कमी केलेलं नाही। धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे मोक्ष, असं महिमान श्री सद्गुरु दत्तात्रयांचं आहे। त्यासोबतच आम्हाला श्री सद्गुरूंच्या कृपेनं श्रीपाद रायांचं अधिष्ठान लाभलेलं आहे। म्हणून आमचं जे काय असेल नसेल ते सगळं काही काय आहे तर श्री सद्गुरुदेव दत्त। अशा या श्री सद्गुरु दत्तांना विनम्र अभिवादन करूया, त्यांची आठवण करूया, त्यांचं गुणगान करूया, त्यांचं नामस्मरण करूया। आणि या अनुषंगानं आज समर्थांनी आम्हाला हे सगळं श्रवण या श्री गुरुचरित्रातील एका अध्यायाच्या रूपानं द्यायला घेतलेलं आहे। श्री सद्गुरुचरित्र ज्ञानविवरण अध्याय 5 श्रीपाद अवतार कथनम नाम। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः। नामधारक भक्तांसी सिद्ध सांगे विस्तारेसी, अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया। खूप सारे अवतार झाले, भक्तांचा उद्धार करण्यासाठी अवतार होतात। वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळ्या सगळ्या काळामध्ये भगवंत अवतरित होत असतो आणि कलंकी पुढे देव होणार आहे। या कलियुगाच्या सगळ्या अत्यंत शेवटच्या सगळ्या भागामध्ये कलंकीचा कदाचित पुढे अवतार होईल आणि कलीचा नाश होईल। त्यानंतर पुन्हा ही सगळी सायकल कृत त्रेत द्वापार आणि कली ही सगळी पुन्हा पुन्हा सगळी सुरू असते आणि हे भगवत भक्त पुन्हा पुन्हा जन्म घेत असतात, पुन्हा पुन्हा श्री सद्गुरूंची सेवा करत असतात, पुन्हा पुन्हा आपल्या सगळ्या आराध्य दैवताचं चिंतन करत असतात। ऐक भक्ता नामधारका, अंबऋषी कारणे विष्णू ऐका, अंगीकारले अवतार देखा, मानुषी नाना रूप घेतसे। आणि अंबऋषीसाठी भगवंतांनी अंबऋषीचं रक्षण करण्यासाठी म्हणून त्या दुर्वास ऋषींचा श्राप स्वतःवर घेतला आणि वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला येईल असं अभिवचन त्यांनी सगळ्या भक्तांना एक प्रकारे दिलं आणि त्या अनुसार त्यांनी सगळे अवतार घेतले। मत्स्य कुर्म वराह देख, नराचे देह सिंहाचे मुख, वामन रूप झाला भिक्षुक, झाला ब्राह्मण क्षत्रिय कर्मी। परशुरामाचा अवतार असेल, वामन असेल, नृसिंह अवतार असेल, कुर्म, मत्स्य, वराह असे वेगवेगळे सगळे अवतार झाले। त्यानंतर दशरथ कुळी जन्म, प्रख्यात अवतार श्री रघुराम, राजा होऊनी मागुती जन्म, गवळिया घरी गुरे राखी। आणि मग त्यानंतर श्रीरामाचा अवतार झाला, नंतर गवळ्या घरी गुरे राखण्यासाठी म्हणून कृष्णाचा अवतार झाला। वस्त्रे फेडोनी झाला नग्न, बौद्ध रूपी झाला पण बुद्ध पण तोच म्हणून आला। होऊनी कलंकी अवतार जाण, तुरुंगारूढ काय आवडी। आणि पुढे कलंकी अवतार होणार आहे। तुरुंगारूढ म्हणजे अश्वावर बसून भगवंत येणार आहे। नाना प्रकारे नाना वेश, अवतार धरी ऋषिकेश, तारावया साधू मानुष, दुष्ट निग्रह करावया। बोलले एक आहे, एक फार सुंदर आहे। बोलले नाना प्रकारे नाना वेश ही खूण आमच्यासाठी आहे। हा अवतार नित्य निरंतर नवा आणि प्रत्येकाच्या बाबतीत प्रत्येकाला सावरण्यासाठी म्हणून भगवंत या अवतारात किंवा या रूपामध्ये निश्चितपणे येत असतो। बोलले ज्याला ज्याला जशी जशी आवश्यकता असेल, जो जो भक्त आहे, जो जो उपासना करतो, बोलले आपल्याला असं वाटतं की मी भगवंताचं एवढं करतो, उपासना करतो, भक्ती करतो आणि माझं पाहिजे तसं मला प्रचिती मिळत नाही किंवा पाहिजे तशी मला प्राप्ती होत नाही। पण भगवंत बोलले बाबा रे, तू करतो आहेस म्हणून आज ठिकाणावर आहे।
नाहीतर आतापर्यंत कधीचा ठाव ठिकाणा सगळा बिघडला असता. कारण भगवंत येतो, कसा येतो तर नाना प्रकारे नाना वेश धारण करून येतो. आणि आपापल्या भक्तांना आपण बोलतो की नाही, एखादा माणूस फार देवासारखा आला, तो होता म्हणून माझं काम झालं. बाबा रे, तो होता म्हणजे त्याच्या रूपानं कोण होतं? त्याच्या रूपानं श्रीपाद श्रीवल्लभ श्री सद्गुरू दत्तात्रय आपणाला सोडवण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी आलेले होते. आणि अशा पद्धतीनं ते अवतार घेतात. द्वापार जाऊन झाला कली, अज्ञान लोक ब्राह्मण कुळी, आचारहीन होऊन प्रबळी, वर्तती महिमा कलियुगी. आणि मग कली आला आणि मग वेगवेगळे सगळे अधर्म सगळे माजले. भक्तजन रक्षणार्थ अवतारला श्री सद्गुरुनाथ, सगरा कारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. बोलले भक्तजनांच्या रक्षणासाठी. आणि मग या कलियुगामध्ये सुद्धा भगवंत अवतरायला आले. तैसी एक विप्रवणिता, आराधिले श्री विष्णू दत्ता, तिचे उदरी अवतार धरिता, आश्चर्य झाले परियसा. आता कोणाच्याही बोलले घरी भगवंत येतो का? नाही. कोणीतरी बोलले एक मागणी असेल, मागणी केली ना, छोटं मूल जरी असलं ना तरी बोलले रडल्याशिवाय आई त्याला कधी पाजत नाही किंवा खाऊ घालत नाही. मागणी पाहिजे. आणि भगवंत आपली आईच आहे. भगवंताला काही असं वेगळं मानू नये. आणि त्या ठिकाणी असं आढेवेढे घेण्याचा काही विषयच नाही. ताकाला जाऊन लोटा लपवण्याचा काही विषयच नाही. बोलले एकदम प्रांजळपणे, एकदम मनमोकळेपणे, एकदम जे असेल नसेल ते भगवंताला सांगून द्यायचं. कधीही सांगायचं, जेव्हा वाटलं तेव्हा सांगायचं. आणि बिनधास्त सांगून चिंतामुक्त व्हायचं. चिंतामुक्त व्हायचं म्हणजे जबाबदारी मी आता तुझ्यावर सोपवलेली आहे. तूच माझा बापरा माय, तूच माझे करसी सोय, अनाथनाथा दीनबंधू. अशी भूमिका आपली पाहिजे. भगवंतावर सांगून टाकायचं, सोपवून द्यायचं, मोकळं व्हायचं. त्याच्या पलीकडे वाहले काही करायची गरज नाही. आणि मग मस्तपैकी आपलं नामस्मरण असेल, आपापली उपासना असेल, ही सगळी सतत सुरू असायला पाहिजे. अशीच एक विप्रवणिता होती. बोलले पिठापूर नावाचं गाव होतं. आणि त्या ठिकाणी राज नावाचा एक ब्राह्मण होता. त्याची पत्नी होती सुमता. बोलले त्यांनी काय केलं? बोलले तर तैसी एक विप्रवणिता, आराधिले श्री विष्णू दत्ता, तिचे उदरी अवतार धरिता, आश्चर्य झाले परियसा. तिने श्री दत्तांचा, श्री विष्णूचं आराधन केलं. आणि म्हणून मग भगवंत तिच्या पोटी अवतरित झाले. पिठापूर पूर्वदेशी, होता ब्राह्मण उत्तम वंशी, आपस्तंभ शाखेसी, नाम आपळराज जाण. त्याची भार्या सुमता, तिचे आचार पतिव्रता, अतिथी आणि अभ्यागता, पूजा करी भक्तिभावे. ती एक पतिव्रता होती. उत्तम आचार विचार तिचा होता. उत्तम उपासना तिची होती. आणि अतिथी पूजा ती करत होती. नित्य निरंतर हे सगळे कर्म ती करत होती. आणि वर्तता ऐसे एके दिवशी, आला दत्त अतिथी वेशी, श्राद्ध होते अमावस्येसी, तया विप्रा घरी देखा. एके दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध होते. आणि एक दत्तात्रय त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी म्हणून आले. न जेविता ब्राह्मण घरी, दत्तात्रेया भिक्षा घालीत येणारे. दत्तात्रय साक्षात्कारी प्रसन्न झाले तेवेळी. तर ते दत्तात्रय भिक्षुकाचं वेश धारण करून आले. आणि प्रत्येकाच्या ठाई ते दत्तात्रयाला बघत होती, मानत होती. आणि दुपारच्या माध्यान्ह समयी दत्तात्रय येतात ही त्याची ठाम समजत होती. म्हणून तिने त्या दत्तात्रय म्हणूनच ते सगळे भिक्षा त्या ब्राह्मणाला वाढली. वास्तविक त्यांच्या घरी कार्यक्रम होता. तर सगळे पाहुणे रावळे सगळे किंवा ते अतिथी सगळे जेवायचे बाकी होते. पण तरी तिने विचार न करता अत्यंत आदरानं, अत्यंत प्रेमानं सगळं हे भिक्षा त्या ठिकाणी वाढली. आणि त्रयमूर्तीचे रूप घेऊन स्वरूप दाविले अतिगहनी, पतिव्रता धरुणी चरणी, नमन करी मनोभावे. प्रत्यक्षात मग दत्तात्रय त्या ब्राह्मणाच्या रूपातून प्रकट झाले. दत्तात्रय म्हणती तियसी, माग ओ माते जे वांछिसी, जे जे वासना तुझे मानसी, पावेल त्वरित म्हणते. दत्तात्रयांनी सांगितलं तुला काय हवं ते माग. ऐकुणी स्वामीचे वचन, विप्रवणिता करी चिंतन, विनवितसे कर जोडून नाना परी स्तवनिया. म्हणजे माग म्हटलं मग काहीतरी मागून टाकायचं असं नाही, तर त्याचं पण चिंतन झालं पाहिजे. म्हणजे मागणं अखंड पहिले काय पाहिजे की म्हणाले बाबा भगवंता अखंड व निष्काम श्री सेवा दास्य भक्ती घडावी व टिकावी, हे मागणं सगळ्यात आधी आमचं असलं पाहिजे. एक
हे 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 पहिलं मागणं. संसार प्रपंच हा नंतर. जय जया जगन्नाथा तू तारक विश्वकर्ता, माझे मणी असे आरता पुरवावी ते देवराया. तिने त्या दत्तात्रयांची स्तुती केली. तू कृपाळू सर्वाभूती, तू सर्वांचा कल्याण करणारा आहे, सर्वांवर कृपा करणारा आहेस. वेद पुराणे वाखाणीती, केवी वर्णू तुझी कीर्ती, भक्तवत्सल कृपानिधी. हे भगवंता तुझी कीर्ती मी काय वर्णू, मी अत्यंत क्षुद्र प्राणी आहे. मिथ्या नव्हे तुझा बोल, जे का ध्रुवासी दिदले आढळ, विभीषणासी स्थापियले राज्जी लंका द्वीपीचे. आणि ध्रुवाला तुने आढळ स्थान दिलं, विभीषणाला राज्य दिलं. भक्तजनांचा तू आधार, भावया धरीसी अवतार, ब्रीद असे सचराचर 14 भुवनां माझरी. आणि भक्तांचा उद्धार करण्यासाठी म्हणून तू प्रत्येक वेळी धावून येत असतोस. आणि तू भक्तवत्सल आहे, भक्तांचं कल्याण करणारं आहे. हे तुझं ब्रीद आहे, तुझी ओळख आहे. आता माते वर देसी, वासना असे मानसी, नव्हा अन्यथा बोलासी कृपा सिंधू देवराया. माझे मणीची वासना तू वा पुरवावी जगत्र जनना, अनाथ तारका नारायणा म्हणून चरणी लागली. ऐकोणी तिचे करुणावचन, संतोषला त्रैमूर्ती आपण, कर धरून आश्वासन मग जननी म्हणत असे. आता तिने सांगितलं, म्हणाले तुम्ही आता भक्तांचं कल्याण करणारे भक्त वत्सल आहात, भक्तांची निराशा तुम्ही कधी करत नाही. आणि मग दत्तात्रय बोलले, हो म्हणाले माते, मी तुझ्या इच्छेप्रमाणे तुला वर देतो. मग ती लागलीच म्हणाले स्वामी जे निरोपिले आता, जननी नाम मज ठेविता, करा निर्धार याची बोलाचा. तुम्ही आता मला जननी म्हटलं की नाही, मग आता मला माता बनवा. मज पुत्र झाले बहुत, नवती स्थिर जीवित. माझा पुत्र झाले, याच्या आधी झाले नाही असं नाही, भरपूर झाले, पण एकही पुत्र जिवंत राहत नाही. जे राहिले असती आता सजीवित अक्षहीन पादहीन. आणि काही जे थोडेफार 1-2 राहिले ते कोणाला डोळे नाही, कोणाला पाय नाही, योग्य झाला नाही कोणी, योग्य कोणीच झालेलं नाही. काय करावे मूर्ख प्राणी, असोनी नसती येणे गुणी, पुत्राविना काय जन्म. बोलले असे पुत्र म्हणा किंवा नसलेले पुत्र म्हणा, तर हे दोन्हीही बोलले सारखेच आहेत. व्हावा पुत्र आम्हा ऐसा, ज्ञानवंत परमपुरुषा, जगदवंद्य देव सदृशा, तुम्हा सारिखा बज आता. हे भगवंता आता एक काम कर, तुझ्यासारखा पुत्र किंबहुना तूच माझ्या घरी ये, असं म्हणून तिने त्या भगवंताला साकडं घातलं. आता बघा ना, तिला आधी पुत्र वगैरे होत होती, पण जिवंत राहत नव्हती. आता आपल्या प्रारब्धाचं पण हे असंच आहे. आता तिसरी म्हणजे आपलं प्रारब्ध आहे. आपल्याला प्रारब्धात सुख बोलले नव्हतं असं नाही, सुख असतं थोडंफार प्रत्येकाच्या प्रारब्धामध्ये. पण काय होतं तर बोलले हे सगळं भगवंताची कृपा नसल्यामुळे, सद्गुरू आशीर्वाद नसल्यामुळे काय होतं, ते सामर्थ्य, ते शिकवण, ते श्रवण, ते उपासना नसल्यामुळे कळत नकळत अपराध हातून घडतात आणि पुन्हा ते आलेलं सगळं सुख निघून जात असतं. पण एक भगवंत असला ना, भगवंत कृपा असली ना, तर येणार जाणारं सगळं ते प्रारब्ध जे आहे ते स्थिरावतं. आणि जे काय उत्तम आहे ते भगवंत आपल्या वाट्याला देतात. जे काय बोलले अरिष्ठाचं आहे ते भगवंत काहीतरी सामर्थ्य देऊन आमच्याकडून ते सगळं सहन करून घेतात किंवा त्याच्यामध्ये काहीतरी शिथिलता आणून देतात. असं फार सुंदर असं सूत्र आहे. ऐकोणी तियेचे वचन, प्रसन्न झाला दत्त आपण, पुढे असे कार्याकारण दीक्षार्थ भक्तजनांसी. म्हणाले माते मला पुढे यायचंच आहे. म्हणे तापसी तियेसी, पुत्र होईल तुझ तापसी, उद्धरील तुझ्या वंशासी, खातीवंत कलियुगी. आशीर्वचन देऊन टाकलं. म्हणाले तुझ्याकडे पुत्र येणार आहे आणि तो कसा आहे, ख्यातिवंत होईल, कलियुगी होईल. असावे तुम्ही त्याची या बोली, एरवी न राहे तुम्हा जवळी, ज्ञानमार्गे अतुर्वळी, तुमचे दैन्य हरक देखा. तो दिव्य असल्यामुळे तो एके ठिकाणी राहणार नाही, तुमच्याजवळ पण राहणार नाही आणि तुमचं दैन्य मात्र तो हरण करेल. इतुके सांगोनी तापसी, दृश्य झाला परीयसी, विस्मय करीत असे मानसी, विप्रवणिता तयवेळी. आणि मग विप्रवणितेला विस्मय झाला. विस्मय करोनी घरात, पतीशी सांगे वृत्तांत, दोघे हर्ष निर्भर होत, म्हणती होईल दत्तात्रय. म्हणाले हा दत्तात्रयच होतात आणि त्यांच्या कृपेनं आता त्यांनी जसं सांगितलं तसं निश्चितपणे होईल. माध्यान्ह समयी अतिथी काळी, दत्तात्रय येता ती तये वेळी, विमुख न व्हावे तये काळी, भिक्षा मात्र घालीचे.
आणि हे माध्यान्हवेळी दत्तात्रयांचं सगळं येणं असतं. त्यावेळेस ते सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या अतिथींना म्हणा किंवा भिक्षुकांना एक विमुख न करता आपण भिक्षा घातली पाहिजे. दत्तात्रयांचे स्थान जाणं माहुर करवीर क्षेत्र खुण सदा वास याची ग्रामा पांचाळेश्वर नगरात. आणि माहूर करवीर सारख्या जे दत्तांची स्थानं आहेत त्या ठिकाणी त्यांचा सदैव वास असतो. नाना रूपे भिक्षुक वेशे दत्तात्रय येताती हरुषे न पुसता माझ्या निरोपास भिक्षा मात्र घालीजे. असं ते पती म्हणत होते त्या पत्नीला. म्हणाले दत्तात्रय येतात, दुपारी येतात, मला न विचारता त्यांना भिक्षा घालत जा. विप्रश्री म्हणे पतीसी आजी अवज्ञा केली मी तुम्हासी ब्राह्मण न जेविता तयसी भिक्षा घातली म्हणत असे. ऐकोणी सतीचे बोल विप्रमण संतोषले म्हणे पतिव्रते भले केले पितर जाहले माझे तृप्त. कसं असतं, एक प्रपंचामध्ये माणसाचे वेगवेगळे सगळे धर्म असतात, कर्तव्य असतात. पण सगळ्यात मोठा धर्म कर्तव्य काय आहे तर परमार्थ आहे. मग एक वेळ परमार्थासाठी एखाद वेळेस हे प्रपंचातलं बोलले कळत न कळत एखाद्या वेळेस आपल्याकडून अवहेलना होते किंवा मागे पुढे होतं. पण परमार्थाचा हेतू जर आपला शुद्ध असेल, केवळ प्रपंचाला टाळण्याचा हेतू नसून केवळ बोलले परमार्थाचा शुद्ध हेतू जर असेल तर बोलले एक भगवंत हे सगळं जाणतो आणि आपल्यावर कृपा करतो. आणि म्हणून बोलले शक्यतोवर तर आपण आपला प्रपंच परमार्थ उत्तमच केला पाहिजे. पण कळत न कळत एखाद्या वेळेस परमार्थासाठी जर आपला प्रपंचामध्ये जर काही उणीव राहत असेल तर त्याची जबाबदारी मात्र भगवंत घेत असतो. करुणी कर्म पितरांचे नामी समर्पावे विष्णुसी आम्ही साक्षात्कारे आपण येऊन भिक्षा केली आम्हा घरी. कृतार्थ झाले पितृसमस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला दत्त त्रयमूर्ती अवतार. धन्य धन्य तुझी माता पिता जो वर लाधलीसे मुख्य आता पुत्र होईल तुझ निभ्रांता न धरी चिंता मानसी. अशा पद्धतीनं त्या पतीनं त्या स्त्रीचं कौतुक केलं आणि म्हणाले की आता भगवंताचा सद्गुरूंचा आशीर्वाद आहे, कधी फोल जात नाही किंवा सद्गुरू कृपा कधी फेल जात नाही किंवा सद्गुरू उपासना कधी वाया जात नाही, सद्गुरूंनी दिलेलं नामस्मरण कधी वाया जात नाही आणि निश्चितपणे ते तुला त्याचं फळ मिळेल. आता आपल्याला पण आपण जे काय सद्गुरू कृपेनं सद्गुरू आशीर्वाद वदानं जे काय करत असतो तेही कधी वाया जात नाही. आणि असेच दिवस गेले. हर्षे निर्भर हो राहिली दोघे निश्चिंत मनी वर्तता झाली अंतर्वतनी. आणि पुढे मग ती काय झाली, गर्भिणी राहिली विप्रश्री पदियसा. 9 मास झाले पुढे. ऐसे 9 मास क्रमुनी प्रसूत झाली शुभदिनी विप्रे स्नान करुणी केले जात कर्म. आणि मग 9 मासानंतर ती प्रसूत झाली आणि तिच्या पोटी एक पुत्ररत्न जन्माला आलं. पुढे सगळे विधी केले, जातक कर्म केली मिळवणी समस्त विप्रकुळी. जातक वर्तविधी तयवेळी म्हणती तपस्वी होईल बळी इच्छा करता जगद्गुरू. आणि मग ते जातक वगैरे केलं. त्या ब्राह्मणाने आधीच सांगितलं, म्हणाले हा काही कोणी साधासुद्धा माणूस नाही, हा तपस्वी आहे आणि जगद्गुरू आहे. ऐकून म्हणती माता पिता हो का आमचा कुळ उद्धरिता आम्हासी वर दिधला दत्ता म्हणून नाव ठेविले तया. श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेविले तया ब्राह्मणे अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्तजन तारावया. आणि मग दत्तात्रयांनी दिला आहे म्हणून श्रीपाद श्रींनी दिलेला या आशयानं श्रीपाद हे नाव त्यांचं ठेवण्यात आलं. वर्तत असता त्याचे घरी झाला 7 संवत्सरी. पुढे 7 वर्षांचा झाला. मुंजीबंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम. त्याचं मुंजीबंधन मौजीबंधन वगैरे ते विधी झाले. बांधिता मुंजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी. मीमांसा तर्क अतिविस्तारी म्हणो लागला त्यावेळी. आणि त्यांचं तर विधी झाल्याबरोबर काय झालं तर वेद म्हणायला लागला. आणि हे बघून सगळ्यांना नवल वाटलं की 7च वर्षाचा मुलगा बोलले हे एवढं कसं काय बोलतो आहे. पण ते काय प्रत्यक्षात भगवंत होते. ऐकोणी समस्त नगर लोक विस्मय करीती सकळीक होईल अवतार कारणिक मनोनी बोलती आपणात. आणि मग अशा पद्धतीनं सगळ्या नगर लोकांनी त्या ठिकाणी विस्मय केला. आचार व्यवहार प्रायश्चित्त समस्तांशी आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरांशी.
आणि मग त्याने नुसतं बोलले वेदच नाही सांगितलं, तर बोलले आचार व्यवहार प्रायश्चित्त अखिल ज्ञान तो सगळा बोलिता झाला. आणि वर्तता ऐसे परेसी झाला संवत्सर षोडसी विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधारा. आणि मग अशा पद्धतीनं तो लहानाचा मोठा झाला, 16 वर्षांचा झाला. आणि आईवडिलांना वाटलं आता पूर्वी लवकर त्या काळात सगळे विवाह कर्म करायचे, आणि म्हणून आईवडिलांना त्याला विचारलं, म्हणाले आता तुझा विवाह आम्ही करू. विचार करीते पुत्रास हवे बाहेर विवाह तुझं करावे. श्रीपाद म्हणे ऐका भावे माझी लांछा सांगेन. त्याने सांगितलं, म्हणाले मी विवाह वगैरे काही करणार नाही, माझा जन्माला येण्याचा हेतू वेगळा आहे. कराल विवाह मज तुम्ही सांगेन ऐका विचारिले आम्ही. वैराग्यश्री असे नेहमी काम्य आमुचे तेथे असे. मला वैराग्य हेच पाहिजे किंवा वैराग्याशीच मला विवाह करावयाचा आहे, अर्थात विवाह करायचा नाही. ते श्रिये वाचून अनिक नारी समस्त जाना मातेसरी. जरी आणाल ते सुंदरी वरू म्हणती तयवेळी. आणि तिच्याशिवाय मला दुसरं आता काही नको. आपण तापसी ब्रह्मचारी योग स्त्रिया वाचुनी नारी. नलगती हा बोलधरा निर्धारी. श्रिया वल्लभ नाम माझे. श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे नाम झाले त्रिमूर्ती कैसे. पितया ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथांचे. म्हणाले योग श्रेयसेच माझं सगळं बंधन असणार आहे. आणि म्हणून तेव्हापासून त्यांचं नाव श्रीपाद श्रीवल्लभ असं त्या ठिकाणी रूढ झालं. आणि मग सांगितलं, म्हणाले की मी आता उत्तर मार्गाला उत्तर दिशेला सगळा जाणार आहे. ऐकोणी पुत्राचे वचन आठव जाहील पूर्वसूचन. भिक्षुके सांगितले निर्गुण सत्य झाले म्हणत असे. मग तिला ते श्री दत्तात्रयांनी सांगितलेलं आठवलं. मग त्यांनी सांगितलं होतं की तो जास्त दिवस तुमच्याकडे राहणार नाही, पण तुमच्या सगळ्यांचा उद्धार मात्र करेल. आता याची या बोलासी मोडा घालिता परीसी. विघ्न होईल भरोसी म्हणून विचारिती तैवेळी. न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी. जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता. निश्चय करून आपुले म्हणी पुत्रासी म्हणती जनक जननी. होतो आशाबद्ध होऊनी प्रतिपाळीसी म्हणून या. आणि मग त्यांनी एक विचार केला की हा एक कोणीतरी थोर महापुरुष आहे, तर याला काही बोलले थांबवता तर काही येणार नाही, पण याला आपण काहीतरी विनंती करू की बाबा जेणेकरून आमचं सगळं दुःख हरण होईल असं काहीतरी आमच्यासाठी कर. आणि मग त्यांनी बोलले त्या पुत्राला सांगितलं, पुत्रासी म्हणती जनक जननी. होतो आशाबद्ध होऊनी प्रतिपाळीसी म्हणून या. ऐसे मनी व्याकुळित डोळा निघते अश्रुपात. माता पडली मूर्छागत पुत्र स्नेह करून या. त्यांनी सांगितलं की म्हणाले तू आमच्या सगळ्या वृद्धापकाळाचा सहारा होतास. आम्हाला असं वाटत होतं की तू आम्हाला या ठिकाणी सांभाळशील, पण आता तू निघून जात असल्यामुळे मला अत्यंत दुःख होत आहे. त्या आईला त्याच्या आईला तर मात्र त्या ठिकाणी चक्कर आले आणि ती मूर्छित होऊन पडली. देखुनी मातेचे दुःख संमुखितसे परमपुरुष. उठवूनी आपल्या कर कमळिके अश्रुपात पुसतसे. मग त्या श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या मातेला उठवलं, अश्रू पुसले आणि म्हणाले अहो माते न करी चिंता. तू काही काळजी करू नकोस. जे जे वांचिसी ते देईन आता. आता ते काही श्रीपाद श्रीवल्लभ फक्त त्या मातेला हे सांगतायत का? नाही. जो जो कोणी हा अध्याय वाचेल, बोलले जो जो कोणी हे श्रवण करेल त्या प्रत्येकासाठी हे अभिवचन आहे. काय वचन आहे? जे जे वांचिसी ते देईन आता. विश्वास ठेवा, जे पाहिजे ते सगळं भगवंत आपणाला देतील. दृढ करून या चित्ता राहा सुखे नांदत. आणि सुखाने तुम्ही राहाल असं आशीर्वचन, असा विश्वास त्या प्रसंगी श्रीपाद श्रीवल्लभांनी त्या मातेला दिला, आपणाला दिला. बारे तुझकरिता आपण दुःख विसरले अंतःकरण. रक्षिसी आम्हा म्हातारपणी दैन्य वेगळे करिसी म्हणून. पुत्र असती आपणा दोन पाय पांगुळ अक्षहीन. त्याते पोसावे आता कवणे आमुते कोण रक्षिल. तिने सांगितलं, म्हणाले बाबा तू ठीक आहेस, तू जाणार आहेस, पण आता आमचं कसं होईल? 2 पुत्र आहेत, एक पांगळा आहे, एक आंधळा आहे. पण आता भगवंताचं कृपा झाले म्हटल्यावर त्या ठिकाणी दुःख काही राहू शकत नाही. भगवंताची भेटी झाली, भगवंताचा संग झाला, भगवंताची उपासना सोबत असेल, भगवंताचं नामस्मरण श्रवण सोबत असेल तर दुःख अधिक काळ टिकत नाही. ऐकोणी जननीचे वचन अवलोकितसे अमृत नयने. पुत्र दोघे जाहले सगुण आली दृष्टी चरणाधिक. बघा, एक नुसती दृष्टी पडली, एक पाय पण चांगले झाले, डोळे पण चांगले झाले. म्हणजे एक दुष्कृत असेल आपलं, एक अदृष्ट असेल, प्रारब्ध असेल,
तेही भगवत कृपेनं एक सरळ होतं किंवा ते सगळं हळूहळू सगळं दूर निघून जातं. हा संकेत याच्यामधून आपल्याला मिळतो. चिंतामणी स्पर्शे लोखंड होय सुवर्ण सरिसे, तैसे महात्मदृष्टी वर्षे योग्यता आली तत्काळी. वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तत्क्षण, दोघे येऊनी लागती चरणा, कृतार्थ झालो म्हणून या. पण ते नुसते चांगले झाले नाही, त्यांच्याकडे विद्या पण आली आणि सर्व जाणकार ते झाले. आणि एक जसं लोखंडाचं सुवर्ण झालं तसंच हा एकाहीचं झालं. ते दोघं बंधू आपल्या ह्या बंधूच्या सगळ्या चरणापाशी लागले. आश्वासून तैवेळी दिधला वरू तात्काळी, पुत्रपौत्रादी नांदाला प्रबळी, श्रियायुक्त सनातन. आणि पुत्र होतील, लक्ष्मी तुमच्या घरी राहील, अखंड बोलले तुमचं कल्याण होईल, निरंतर तुम्ही राहाल, असा आशीर्वाद या प्रसंगी श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांच्या मातेला, त्या सगळ्या बांधवांना आणि आपणाला दिलेला आहे. कारण हे सगळे प्रतिकात्मक आहे, हे सगळं आपल्यासाठी आहे. सेवा कराल जनक जननी, म्हणजे त्यासाठी आठ ठेवलेली आहे, आईवडिलांची सेवा करा. पावाल सुख महाज्ञानी, इह सौख्य पावोणी, व्हाल मुक्त हे निश्चित. सर्व सुख मिळतील. सेवा कराल जनक जननी म्हणजे काय, आपण आपलं कर्तव्य मात्र चुकू नये. ऐसे बोलोनी तयांसी, संमुखी तसे मातेसी, पाहोणी दोघा पुत्रांशी, राहता सौख्य पावाल. आणि आईवडिलांना पण सांगितलं, दोघं पुत्र तुमच्याजवळ राहतील आणि सुख तुम्हाला प्राप्त होईल. पुत्र दोघे शतायुषी, निर्धार धरी व मानसी, कन्यापुत्र होतील त्यांसी, पुत्र पाहाल नयनी. आणि हे सगळे तुम्हाला तुमच्या सगळ्या कुटुंबामध्ये सगळे आलबेल पुढे सगळे होईल, कन्यापुत्र होतील, सगळं तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघाल, असं एक आश्वासन या प्रसंगी श्रीपादरायांनी आपल्या आईवडिलांना दिलं. अखंड लक्ष्मी यांचे घरी, यांचे वंश पारंपरी, कीर्तिवंत सचराचरी, संपन्न होतील वेदशास्त्री. तुमच्या घरी अखंड लक्ष्मी वास करेल. आमची अवज्ञा न करिता, निरोप द्यावा अहो माता, जाणे असे उत्तरपंथा, दीक्षा देणे साधूजना. आणि मग उत्तरपंथाला जातो अशी आज्ञा त्या प्रसंगी श्रीपादरायांनी आपल्या आईवडिलांना मागितली. ऐसे सांगोणी माता पित्यांशी, अदृश्य झाला परीयसी, पावला त्वरित पुरी, काशी गुप्तरूपे तेथे होता. काशीपुराला मग ते गुप्तरूपानं गेले. निघाला तेथून बद्रिकानना, भेटी घेऊन नारायणा, अवतार असे आपण कार्याकारण मनुष्यदेही. आणि मग बद्रीनाथ आणि नंतर त्या ठिकाणी इतर सगळ्या तीर्थावरती सगळे गेले. दीक्षा करावं या साधूजना, तीर्थ हिंडत असे आपण, मनोवेगे मार्गक्रमण आले तीर्थ गोकर्णासी. आणि मग दीक्षा सगळ्या लोकांचं कल्याण करून दीक्षा देऊन मग ते गोकर्ण क्षेत्रापाशी आले. ऐकोणी सिद्धाचे वचन विनवी नामधारक आपण, ते परिसा श्रोते जन म्हळे, सरस्वती गंगाधरू. आणि मग अशा पद्धतीनं गंगाधरू आणि नामधारकाचा हा सरस्वती गंगाधर आणि नामधारकाचा हा संवाद, या संवादाच्या रूपानं अध्याय 5 श्रीपाद अवतार कथा. त्या अपराज आणि सुमतीच्या पोटी भगवंत जन्माला आले, त्यानंतर कार्य करण्यासाठी म्हणून उत्तरेकडे निघून गेले, या आशयाची कथा आपण ऐकली. या कथेच्या श्रवणानं आमच्याकडील पापाचा नाश होतो आणि सौख्य प्राप्त होतं. आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडीअडचणी, संकटे या प्रसंगी भगवंत आपल्या आयुष्यातून दूर करो, अशी मागणी आपण या प्रसंगी हे जो कोणी श्रवण करेल त्याच्यासाठी समर्थांकडे करूया. इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथाकल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे दत्तात्रय श्रीपाद अवतार कथनम नाम पंचमोध्याय. श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रयार्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. अशा पद्धतीनं झालेली सेवा श्री सद्गुरू दत्तात्रयांच्या चरणी आपण अर्पण करूया. एक श्रीपाद श्रीवल्लभाचं अधिष्ठान आमच्या हृदयामध्ये, आमच्या घरामध्ये अखंड राहो. श्री सद्गुरू दत्तात्रयांचं नाम आमच्या मुखामध्ये अखंड जप त्याचा होत राहो. आणि श्री सद्गुरू दत्तात्रय वेगवेगळ्या नाना रूपांनी, नाना वेशांनी आमच्या अवतीभोवती वास करू, अशी मागणी, असं निवेदन या प्रसंगी दत्तात्रयांना आपण करूया.
आणि आज श्री दत्त जयंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा श्री सद्गुरू दत्तात्रयांना त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार अभिवंदन करूया, जास्तीत जास्त नामस्मरण करूया, जास्तीत जास्त स्मरण करूया. श्री सद्गुरू दत्तात्रय अर्पणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त.